राज आलं तर रामकृष्ण अरे म्हणते अहो सकाळ काय हो रात्री बसून मोकार गडबड मग काय दादांसोबत रापाट्यावर निघलो फाट्यावर पोचलो मस्तपैकी दादांच्या हस्ते आरती झाली. अहो महाराजांची पाच देणार होते हो आज उजवे मग काय मस्तपैकी वाळेपाटा सोडून डायरेक्ट पिंपळवंडीत आम्ही मस्तपैकी रॅलीची सुरुवात केली. मस्तपैकी डायरेक्ट जाऊन नारायणगावात पोहोचलो. नारायणगावातून निघून डायरेक्ट ओझर गाठवलं. मस्तपैकी जेवणाची वगैरे सोय केली सगळे शिवभक्तांची आणि डायरेक्ट घेऊन पोहोचलो ओतूरमध्ये. हा नादच नाही मग काय ओतूरमधून रॅली काढून डायरेक्ट मस्तपैकी बनकर फाटा आणि बनकर फाट्यामधून डायरेक्ट आपली शिवजन्मभूमी जुन्नर शहरात एंट्री. हा नादच नाही. आता शिवभक्त शरददादांचं नियोजन असल्या हो काटा नियोजन हो नादच नाही मग काय मस्तपैकी अख्ख्या तालुक्यावर मिरवणूक निघली आणि शेवटी येऊन पोहोचलो आपल्या मेन स्थानी. मग काय मस्तपैकी ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या आवाजात मस्तपैकी पाद्याचं आगमन केलं. हा शरददादा म्हणजे तालुक्याची आणबान शान. अहो येऊसाक पाद्य 4 टनाचं हो आणि 200 टनाचं स्मारक म्हणजे काय सोपं काम आहे का. फक्त शरददादांकडून 100